नमस्ते। हमारे YouTube चैनल एडवोकेट का ज्ञान सबके लिए में आपका स्वागत है। अन्न व औषध प्रशासन FDA द्वारे होणाऱ्या धाडी, प्रतिबंधित गुटखा बाय पानसाला जप्ती आणि वृत्तपत्रांमध्ये येणारे मकोका अंतर्गत कारवाईचे इशारे यामुळे गोंधळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. ज्यांचा न्यायालयात किंवा वकिलांशी कधी संबंध आलेला नाही, त्यांना कायद्याच्या भाषेतील बारकावे माहीत नसणे सामान्य आहे. आपण विचारलेल्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील कायदेशीर चौकटीनुसार लीगल फ्रेमवर्क स्पष्ट आणि थेट विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. एक थेट जेल डायरेक्ट अरेस्ट अँड रिमांड होणार का? होय. प्राथमिक टप्प्यात अटक आणि कोठडी कस्टडी निश्चितपणे होऊ शकते. दखलपात्र गुन्हा कॉग्निझेबल ऑफेन्स अन्न सुरक्षा कायद्यान्वये FSSAI बंदी घातलेला पानमसाला किंवा सुगंधी तंबाखू बाळगणे व विकणे हा दखलपात्र आणि गंभीर गुन्हा मानला जातो. अटक व कोठडी पोलिसांना किंवा FBI अधिकाऱ्यांना धाड टाकून माल जप्त केल्यानंतर संबंधित व्यक्तीला थेट अटक करण्याचा पूर्ण अधिकार असतो. न्यायालयीन प्रक्रिया अटकेनंतर 24 तासांच्या आत आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर JMFC/MM हजर केले जाते, जिथे पोलीस कोठडी पोलीस कस्टोडियल रिमांड किंवा न्यायालयीन कोठडी ज्युडिशियल कस्टडी सुनावली जाते. 2. मकोका एमसोको नेमका कधी आणि कोणावर लावला जातो? महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा 1999 MCOCA हा अत्यंत कडक कायदा आहे. तो कोणत्याही सामान्य गुन्ह्याला किंवा एकाच घटनेला लगेच लावला जात नाही. मकोका लावण्यासाठी कायद्यातील मुख्य अटी संघटित गुन्हेगारी टोळी ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट गुन्हा 2 किंवा अधिक व्यक्ती टोळी बनवून पैशाच्या किंवा वर्चस्वाच्या आर्थिक फायद्यासाठी केलेला असावा. मागील 10 वर्षांतील पार्श्वभूमी 10 इयर ट्रॅक रेकॉर्ड आरोपी किंवा टोळीच्या सदस्यांविरुद्ध गेल्या 10 वर्षांत एकापेक्षा जास्त किमान 2 आरोपपत्रे चार्जशीट्स दाखल झालेली असावीत आणि न्यायालयाने त्याची दखल कॉग्निझन्स घेतलेली असावी. सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी मकोका लावण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक ॲडल DG किंवा पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी प्रायर अप्रूव्हल लागते. 3. एकदाच गुन्हा केलाय मग मकोका लागणार नाही हे विधान किती खरे? तुमचा हा दाव कायद्याच्या दृष्टीने अर्धा बरोबर आणि अर्धा चुकीचा आहे. जर आरोपी स्वतंत्र विक्रेता सोलो रिटेलर असेल, जर एखाद्या टपरी बाय पान सेंटर मालकाने पहिल्यांदाच असा गुन्हा केला असेल आणि त्याचा कोणत्याही संघटित टोळीशी संबंध नसेल, तर त्याच्यावर मकोका थेट लागू शकत नाही, कारण त्याच्या नावावर मागील 10 वर्षांत 2 चार्जशीट नोंदवलेल्या नसतात. परंतु जर तो टोळीचा भाग असेल तर जरी आरोपी स्वतः पहिल्यांदाच पकडला गेला असला तरी तो ज्या गुटखा नेटवर्क किंवा टोळीसाठी काम करत आहे त्या टोळीच्या मुख्य सूत्रधारांवर किंगपिन किंवा इतर सदस्यांवर जर आधीपासून 2 किंवा अधिक चार्जशीट दाखल असतील तर त्या संपूर्ण सिंडिकेटचा भाग म्हणून पहिल्यांदा पकडलेल्या आरोपीवरही मकोका लावला जाऊ शकतो. 4. जामीन बैल मिळणार की नाही? जामीन मिळणे हे कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे यावर अवलंबून असते. परिस्थिती जामिनाची शक्यता कायदेशीर वास्तव सदन केवळ IPC/BNS+FDA कायदा असल्यास लवकर बाय मध्यम कालावधीत जामीन शक्य. जर मकोका नसेल तर दंडाधिकारी कोर्टात किंवा सत्र न्यायालयात सेशन्स कोर्ट जामीन अर्ज दाखल करून काही दिवसांत बाय आवडत्या टप्प्यावर जामीन मिळू शकतो. मकोका एमसोके एजी लागल्यास जामीन अत्यंत कठीण कडक अटी मकोकाच्या कलम 21 सेक्शन 21 नुसार विशेष मकोका कोर्टात कठोर अटी असतात. पोलिसांना 180 दिवसांपर्यंत चार्जशीटसाठी वेळ मिळतो, त्यामुळे सहजासहजी किंवा लवकर जामीन मिळत नाही. रतन